आज मळणी यंत्रावर बसून तर असं वाटलं की आपली तशरीफ कुठं तशरीफ ठेवायच्या लायकीचीच नाही राहिली. तर नमस्कार, मी तेजा. आज आपल्याला जायचं होतं आपल्या शेतातला चना काढायला. ताडपत्र्या घेऊन आम्ही शेताकडे निघालो आणि आम्ही पोहोचलो, पण ट्रॅक्टर काय आणखीन आलंच नव्हतं. आता ट्रॅक्टरची वाट बघत बघत मागून एक आवाज आला. आवाजाकडे लक्ष दिलं तर माझी क्लासमेट तिचं दिसत होती. तिच्यासोबत दोन प्रेमाच्या गोष्टी करून थोडस बाजूला झालो होतो. तेवढ्यात तिच्या बाळाने आवाज दिला. तिचं बाळ तर माझ्याकडे असं बघत होतं जणू काय माझं तिच्यासोबत कॉलेजमध्ये कुठलं तरी लफडच चालू होतं. साले सवेरे सवेरे मनुष्य लोगों की मनुष्य शक्ल देख ली. पण त्याला काय सांगा भावा, या तोंडाकडे कुठली मुलगी सुद्धा बघत नव्हती. ही तर आखरीला म्हैसच आहे. जाऊ द्या, कुठं कॉलेजचे लफडे उकरत बसाव, तेवढ्यामध्ये आपलं ट्रॅक्टर पण आलंय. मग आले ट्रॅक्टरवाल्या भैयाला वाट दाखवून दिली. आता त्या वाटेपासून आपलं शेत थोडंसं दूर होतं, पण भैया म्हणला ही ताडपत्री टाकून आपल्या हेडंब्यावरच बस. हेडंब्यावर बसून जे अनुभव आला ते अनुभव मी तुम्हाला शब्दात तर बिलकुलच सांगू शकत. 8 दिवसापासून पोटामध्ये जेवढं पण अन्न होतं ते खाळबळ होऊन सगळं मिक्स झालं होतं. एक वेळा बैलगाडीमध्ये बसलेलं पुरते, पण या हेडंब्यावर कधीच बसू नये रे भाई. एकतर हेडंब्याच्या कड्याला बसलो होतो आणि तेवढ्यामध्ये बोरीची पालवी येऊन मला चिटकली. हा थोडक्यात वाचलो म्हणजे ताडपत्रीला चिटकली. आता या मळणी यंत्राचा लक्झरी प्रवास इथे थांबवून मी याच्याहून विश्रांती घेतो. तेवढ्या ढगाची आणि वाऱ्याची दिशा बघून आपल्या भैयाने ट्रॅक्टर पण व्यवस्थित जागेवर लावला. आणि हे काय शक्तिमान, युक्तिमान, भक्तिमान, अरे कोणता मान? मान 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 ना मान, मै तेरा महिमान, मै है कौन, मै नहीं मान. व्हेरी डेंजरस. जाऊ दे, हे कोण पण असो. मस्तपैकी आपले ट्रॅक्टर खाली सगळे ताडपत्री वगैरे आतरवून घेतली, कारण आता हे पडलेला सगळा हरभरा इकडे तिकडे जाऊ नये म्हणून आपल्याला लगेच पोत्यात पण भरून घ्यायचा आहे. तेवढ्यात आपल्या अनिल भैयाने हेडंब्याची चाळणी काढली होती. आता या चाळणीला पाहून मला माझ्या अंडरवेअरची आठवण काय आली मला पण माहित नाही. ट्रॅक्टर आलं, चालू पण केलं, सगळं झालं आणि आता लक्षात आलं की आम्ही पोतेच आणलेले नाहीत. पण लवकरात लवकर आपल्या BMW 120 ची स्पीड करून आपण गेलो होतो पोते आणायला. जाता जाता रस्त्यातच फोन आला की अजून काय दुकान उघडलेलं नाही आणि आपला चना काढायला चालू पण केलं होतं. त्यामुळे थोडं संस्कार शेठच्या कॅन्टीनवर बसून चहा वगैरे प्यावं म्हणलं होतं. तेवढ्यात आपल्या संस्कार भाऊचं दिलदारी आणि मन समंदर असल्यामुळे संस्कार भाऊनी आपल्या चहा आणि बिस्किट प्यायला दिले. नंतर कॉल यायची वाट बघितली होती. कॉल आला आणि आपण निघलो पोते आणायला. आता मला तर वाटते मी पोते घेऊन जाऊस तर आपला पूर्ण चना काढणं पण होईल. आता आपला चना काढणं झाला की काय झाले पुढे पार्ट 2 मध्ये बघूया. तोपर्यंत मला फॉलो करून घ्या आणि व्हिडिओला लाईक नक्की करून घ्या. तर भेटूया उद्या एका पार्ट 2 मध्ये.